नमस्कार मंडळी, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण आता ऐकत आहात कथा कॉफी पार्टनर. चला तर मग वळूया आपल्या कथेकडे. भाग 2. रात्रभर रडल्याने ती उठलीच मुळी डोकेदुखी घेऊन. बेडवर एक हात ठेवून ती फरशीवरच बसून झोपली होती. पूर्ण वेळ बेडवर डोकं असल्याने तिची मानही अवघडली होती. आज तिला काहीच करायची इच्छा नव्हती. पूर्णपणे जाग यायला तिला 5-10 मिनिटे लागली. जशी डोळ्यांवरची झोप कमी झाली तसे सर्वात आधी तिची नजर समोरच्या भिंतीवर गेली, ज्यावर तिचा आणि आशाचा गोंडस असा फॅमिली फोटो होता. तो फोटो पाहून आत्ताही तिच्या ओठांवर गोड हसू तरळले. मग तिला काल रात्रीचे त्यांचे संभाषण आठवले. तसा क्षणाचाही विलंब न करता ती जागेवरून उठली आणि बाहेर हॉलमध्ये आली, जिथे आशा तांदूळ निवडत बसल्या होत्या सोफ्यावर. ती थेट त्यांच्याजवळ जाऊन थांबली. त्यांना चाहूल लागली होती तिची, पण त्यांनी नजर वर करून तिला पाहिले सुद्धा नाही. तिला तसा अंदाज आला की त्या खूप चिडल्या असणार तिच्यावर. तिने त्यांच्या हातून ताट काढून घेतले आणि समोर टीपॉयवर ठेवले. ती त्यांच्या पायापाशी खाली बसली. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तिने त्यांच्या कमरेला गच्च मिठी मारली. त्यांच्या कुशीत मायेची ऊब जाणवताच तिला भरून आले. तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आय एम सॉरी आई. काल मला तो एका हॉटेलमध्ये दिसला होता त्याच्या बायकोसोबत. मला खूप खूप वाईट वाटले. घरी आल्यावर तूही त्याचा विषय छेडलास, मग सगळा राग तुझ्यावर निघाला. मला नव्हतं चिडायचं ग तुझ्यावर, पण नाही ठेवू शकले स्वतःवर ताबा. मलाही बाहेर पडायचं आहे ग या सगळ्यातून. मी प्रयत्न करत आहे त्याला विसरण्याचा, पण प्रत्येक वेळी असं काही ना काहीतरी घडतं आणि त्याची आठवण मला छळू लागते. वारंवार हेच घडत राहतं माझ्यासोबत. हे दुष्टचक्र कधी संपणार ग आई? मला कंटाळा आला आहे अशा जगण्याचा. मुळात याला जगणंही म्हणता येणार नाही. सांग ना, मी काय करू? तिने व्याकुळ होऊन विचारले. मनात होतं नव्हतं ते सारं तिने तिच्या आईजवळ रित करून टाकलं. आशाही मूकपणे अश्रू ढाळत होत्या. नकळतपणे त्यांचा हात तिच्या केसातून फिरू लागला. एकदा भेट त्या मुलाला, त्यानंतर मी पुन्हा तुला काहीच म्हणणार नाही. तो मुलगा नाही आवडला ना तुला की आपण इथेच थांबू. तसंही तुला मी आणि मला तू पुरेशा आहोत. तुझी जेव्हा मनापासून इच्छा होईल लग्नाची तेव्हाच कर. मी अजिबात तुला जबरदस्ती करणार नाही. मलाही तुला त्रासात नाही पाहवलं जात. म्हणूनच तर म्हणत आहे मी की त्याला विसर आणि पुढे जायचा प्रयत्न कर. आशाने तिला समजावले. मी नाही विसरू शकत त्याला, डोकं वर काढत ती डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आशाने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तुला हे सत्य स्वीकारावे लागेल की त्याचे लग्न झाले आहे. आता तो कधीच तुझ्याकडे परतून येणार नाही. हे सत्य तू एकदा स्वीकारलेस ना की हळूहळू तू विसरू लागशील त्याला. त्यासाठी तुझं मन दुसरीकडे रमव. डोक्यात हा विचार मुळीच आणू नकोस की त्याला विसरण्यासाठी तू काम करत आहेस. तुला हे काम आवडतं म्हणून झोकून दे स्वतःला त्यात. तुझं आयुष्य आता तुलाच सावरायचे आहे. आशा तिचे अश्रू पुसत म्हणाल्या. एवढं अवघड का असतं ग प्रेम? पहिलं प्रेम नेहमी अपूर्ण का राहतं? निरागसपणे ती विचारू लागली. हीच तर खरी गंमत असते आयुष्याची. सुख पदरी पडले की माणसाला त्याच्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत नसते. पण जसे दुःखाचे दिवस सुरू होतात तेव्हा त्याला जाणवू लागते की त्याच्याकडे आधी जे होते ते किती अमूल्य होते. थोड्या झळा बसल्याशिवाय सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. काही गोष्टी घडतात ते आपल्या चांगल्यासाठीच असे समजून पुढे चालत राहायचे. कदाचित पुढे जाऊन याहीपेक्षा मोठे काहीतरी आपल्या वाट्याला येणार असेल. प्रेमात एकदा ठोकर खाल्ली की माणूस शहाणा होतो आणि त्यात चुका पुन्हा करत नाही. असे खूप कमी लोक असतात ज्यांचे पहिले प्रेम पूर्ण होते. अनेकदा असेही होते की अल्लड वयात आपल्याला कोणीतरी आवडू लागते. सततच्या सहवासाने आकर्षण प्रेमात बदलते. प्रेमात माणसाला एकमेकांच्या चुकाही दिसत नाहीत. आंधळं प्रेम असतं ते एकमेकांचे. कदाचित ती व्यक्ती चुकीचीही असू शकते,
ती व्यक्ती भलेही आपल्याला हवी तशीच असली, पण त्यात अनेक दुर्गुण असले तर काय फायदा त्या प्रेमाचा? असे प्रेम अपूर्ण राहिलेलेच योग्य. तू नको जास्त विचार करू या गोष्टींचा. तुझ्या भविष्याचा विचार कर. आज रात्री 8ला त्या मुलाला भेटायला ब्रीविंग लव्ह या कॅफेत जा. अजिबात उशीर करू नकोस. वेळेत जा. आशा तिचे केस नीट करत म्हणाल्या, मुलाचं नाव तर सांग मला. ती, काहीतरी वेगळंच नाव होतं. आठवत नाही आता मला. मी पाठवते तुला त्याचा बायोडाटा. त्यात पहा. बरं मला सांग, आज ऑफिसला जायचा तुझा विचार आहे की नाही? आशाने विचारले. थोड्या वेळाने जाईल. मी आलेच फ्रेश होऊन. तोवर मस्तपैकी माझ्यासाठी कॉफी कर. म्हणत ती उठली आणि तिच्या खोलीत आवरायला गेली. इकडे आशाने सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना वाटले होते की तिला त्या मुलाला भेटण्यासाठी तयार करणे खूप अवघड काम असेल, पण ती तर लगेच तयार झाली होती. याच गोष्टीचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. हा साक्षात्कार तिला कसा झाला हेच त्यांना समजेना. कदाचित काल त्यांच्यात जे भांडण झाले त्याचा हा परिणाम असावा, समजून त्यांनी देवाला हात जोडले आणि कॉफी बनवायला निघून गेल्या. खरं तर तिला आशाला आणखी दुखवायचे नव्हते, म्हणूनच ती हो म्हणाली होती. तिने मनोमन ठरवूनही टाकले होते की त्या मुलाला जाऊन भेटायचे आणि घरी येऊन सांगायचे की मुलगा मला पसंत नाही. पुन्हा आशाने लग्नाचा विषय काढला नसता. हाच तर तिचा प्लॅन होता. पण देवाच्या प्लॅनपुढे कोणाचे काही चालेल होय? नियतीने मात्र वेगळाच प्लॅन बनवला होता तिच्यासाठी. तिने आरामात स्वतःचे आवरले. आशासोबत तिने बऱ्याच महिन्यांनंतर आज कॉफी घेतली होती आणि निवांत गप्पा मारल्या होत्या. दोघी माईलेकींनी त्यांचा क्वालिटी टाईम चांगला घालवला. त्यानंतर ती तिच्या ऑफिसला निघून गेली. आशाने मीनाताईंना फोन करून कळवले की त्यांची मुलगी त्यांच्या मुलाला भेटायला तयार आहे. मीनाताईसुद्धा आनंदून गेल्या. त्यांनी लगोलग त्यांच्या मुलाला फोन करून कळवले. आता कुठे आशाला हायसे वाटू लागले. आता त्या आतुरतेने वाट पाहत होत्या संध्याकाळ व्हायची. दिवसभर ती कामात गुंग होती, त्यामुळे तिला जरा विसरच पडला होता त्या मुलाला भेटण्याचा. दुपारी जेवताना आशाने तिला मेसेज करून आठवण करून दिली तसे तिने तिची कामे आटोपली. पण नेमकं एका क्लायंट मीटिंगमध्ये तिला जरा जास्तच वेळ लागला. त्या क्लायंटच्या क्वेरी सोडवता ती चांगलीच वैतागली होती. पण आईचे मन राखण्यासाठी तिला त्या मुलाला भेटायला जावे लागणार होते. मीटिंग आटोपती घेऊन ती तडक ऑफिसमधून निघाली. एव्हाना 9 वाजून गेले होते. तिने गुगल मॅप चालू करून त्या कॅफेचा पत्ता टाकला. रस्त्यावरून तिची गाडी धावू लागली. मनात कामाचे विचार घेऊन ती गाडी चालवत होती. काहीच वेळात ती त्या कॅफेसमोर पोहोचली. गाडी पार्क करून ती कॅफेसमोर येऊन थांबली आणि एकटक कॅफेची पाटी पाहू लागली. एक जोडपे एकाच कपातून कॉफी पीत होते असे चित्र होते ते. त्याच्या बाजूलाच कॅफेचे नाव होते ब्रीविंग लव्ह. तिला ती पाटी प्रचंड आकर्षक वाटली. इंटरेस्टिंग. ओठ रुंदावून ती म्हणाली आणि कॅफेत जाऊ लागली. ती जशी दरवाजा उघडून आत आली तसे आतले वातावरण पाहून तिला प्रसन्न वाटले. सुंदर ॲम्बियन्स होता या कॅफेचा. बॅकग्राऊंडला हिंदी रोमॅन्टिक गाणी वाजत होती. पूर्ण हॉटेल आकर्षक वेलींनी वेढलेले होते. अधेमध्ये सुंदर झुंबर होते लाईटवाले. लाकडी खुर्च्या आणि टेबल वापरून कॅफेत बसण्याची व्यवस्था होती. थोडं पुढेच काउंटर होते जिथे काही जण बसले होते गप्पा मारत. संपूर्ण कॅफे कमी लाईट वापरून मोहक पद्धतीने सजवले होते. एका बाजूला तिला एक बुकशेल्फही दिसले. तिथे जेवढी लोकं उपस्थित होती ते बऱ्यापैकी कपल्स होते. तिला हे कॅफे प्रचंड आवडले होते. ती जाऊन एका खुर्चीवर बसली. फक्त लाकडाचा वापर करून ते कॅफे बनवले होते याचं तिला जास्त आश्चर्य वाटले. ओठांवर हसू घेऊन ती तो कॅफे न्याहाळत असताना कोणीतरी तिला आवाज दिला. हॅलो मिस जीवा, तुम्ही बहुतेक माझीच वाट पाहत आहात. एक तरुण गोड हसून म्हणाला. जीवा त्याला पाहतच राहिली. त्याने तिला नावाने हाक मारली याचा अर्थ हा तोच मुलगा असावा जो तिला या कॅफेत भेटणार होता असा तिने अंदाज बांधला आणि एकटक त्याला पाहत राहिली. दाट काळे केस जे त्याने सेट केले होते
डोळ्यांवर फ्रेमलेस गोल चष्मा घातला होता. ग्रे कलरच्या टी शर्टमध्ये जबरदस्त हँडसम दिसत होता तो. उजव्या हातात त्याने घड्याळ घातले होते आणि पायात पांढरे स्पोर्ट शूज. ती म्हणजे जीवा त्याच्यावरून नजर हटवू शकली नाही. बाकीचे पाहूया पुढच्या भागात. तोवर या भागावर कमेंट करा, कथेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.